काल काय झालं बघा, कधी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट शिक्षक शिकवतो आणि ती दुसऱ्याशी सिमिलर आहे तर ती अगोदर सिमिलर सांगतो ना, ती नीट समजून घ्या, तेव्हाच ती कळत असते. आता इकडे टॉर्क समजून घ्यायचा आहे, टॉर्क. तर मी तुम्हाला अगोदर काय शिकवेल बरं? फोर्स शिकवेल, बरोबर आहे ना? आता कळायलं ना तुम्हाला? टॉर्क समजण्यासाठी अगोदर काय समजून घ्यायचं आहे? ओके. मग आता फोर्सचा शोध किंवा फोर्सची कॉन्सेप्ट किंवा फोर्स टेक्निकली मी नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? मग त्यांनी जसं फोर्स सांगितलं मी तसं सांगू का? अरे मी फोर्स सांगितलं काय? त्यांनी सांगितलं. आणि तुम्हाला कुठला फोर्स माहित असतो? तो 8वीला असणारे डेफिनेशन, द पुल और पुश, दॅट इज नोन ॲज. मग पुश करू किंवा पुल करू, त्याने इथं मेळ लागायचा. न्यूटन सरांच्या भाषेत शिकवा, चालतंय ना आता? ओके. मग ज्याला फोर्स समजेल, फोर्स समजलं की त्याच्यामध्ये कुठं ना कुठं लिनियर मोमेंटम येईल. काय येईल? म्हणजे न्यूटन सर फोर्स कशाच्या भाषेत समजून सांगतील? लिनियर मोमेंटमच्या. मग आपण टॉर्क समजून घेऊ ना त्या भाषेमध्ये. चला, तयार आहे सगळे? हा एक दगड आहे जमिनीवरती शांत बसलेला. मग त्याची इनिशियल किंवा बॉल घेतला बाबा, दगड म्हणलं की भीती वाटते लात मारायला. अरे बूट झालं. गाडी सर मगाशी माझ्या शेजारी बसले होते रे, पहिलं असं मला. मग आता हा कसा आहे? रेस्ट मध्ये आहे. म्हणजे त्याची वेलोसिटी किती असणार? एवढं तर सांगत. तिथून असं ओरडतंय ते, म्हणजे ओरड नाही असं दाखवते मला. किती आहे? म्हणत जावा रे, म्हणत जावा. किती आहे? अरे बाहेर किती किती शिक्षकाच्या मागे म्हणून घेतात माहिती आहे तुम्हाला? हा, तुम्ही एवढे तरी किती आहे? 0 तेवढे तर सांगा ना. हा, वेलोसिटी किती आहे याची? मग u0 याचा अर्थ काय झाला? इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 0 मीटर पर. मग आम्ही मारली त्याला लाथ. काय मारले आम्ही? आमचा पाय भारी, आमची लाथ भारी, बरोबर आहे ना? असं कोण म्हणतंय? पाय भारी लाथ भारी गाढव म्हणत असते, काय ते बोलत. ठीक आहे, असं बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, आता मला एक सांगा, मग तुम्ही लात मारली म्हणजे न्यूटन सर लात म्हणतील का फोर्स म्हणतील? आपलं ठरले कोणाच्या भाषेत? मग आता न्यूटन सर म्हणतील वी हॅव अप्लाइड सम अमाउंट ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड. हे त्यांचे शब्द आहेत. आमच्या आदितीचा शब्द आहे लात. त्यासाठी फिजिक्सला सोपं आहे. काय दिलं रे? लात मारले म्हणला त्याला. तू काय दिलं रे? बुक्की दिली म्हणला त्याला. त्याच्यासाठी हे खूप सोपं आहे. पण आमचे न्यूटन सर टेक्निकली सांगतात, त्याच्यावर आम्ही फोर्स दिला. मग आता तो जो फुटबॉल आहे तो रेस्ट मध्ये होता, आता तो तिथंच राहिला का? स्पीड मिळाली त्याला. मग आम्ही त्याला म्हणणार वी. समजा म्हटलं 5 मीटर पर, बरोबर आहे का? मग बाळांनो, फोर्स लावल्यामुळे त्याच्यात कशात बदल झाला? बरोबर आहे की नाही? मग आता जर मी जास्त फोर्स लावला असता तर कमी वेळात जास्त स्पीड मध्ये पण बदल झाला असता. बरोबर आहे की नाही? मग न्यूटन सर काय म्हणतात? तर न्यूटन सर म्हणतात फोर्स इज दॅट क्वांटिटी. फोर्स ही एक अशी क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे ते समजून घ्या. फोर्स इज दॅट क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे नीट बघा. आता फोर्स इज दॅट क्वांटिटी which changes the rate of momentum. फोर्स काय करत असतो? तर मोमेंटमचा रेट बदलत असतो. मोमेंटम कळतं ना तुम्हाला? मग फोर्स मुळे काय होईल? तर लात मारल्यामुळे फायनल मोमेंटम mv असेल, मायनस सुरुवातीचं mu असेल. आणि याच्यासाठी काय लागला? टाइम लागला. बरोबर आहे का नाही? लक्षात येतं का? आता तुम्हीच मला सांगा की हे जर तुम्हाला कळालं असेल
तर याला तुम्ही काय बोलता, तर हे आहे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय, समजलं आहे का? मग फोर्स काय करतं, तर फोर्स मोमेंटम मध्ये बदल घडवत असतं, बरोबर आहे का? मग फोर्स कसल्या मोमेंटम मध्ये बदल घडवून आणतं, तर लिनियर मध्ये बाळांनो. तर आता तुम्हाला लगेच कळालं असेल, जर फोर्स हे काम करत असेल तर टॉर्क काय काम करेल नाही. मग ह्याच भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल आम्हाला, तर तुम्हीच मला सांगा बाळांनो, टॉर्क काय करेल, तर हे कसलं मोमेंटम असेल, अँग्युलर मोमेंटम पण कसलं, फायनल, मायनस हे कसलं रे, डिवायडेड बाय, बरोबर आहे का नाही? समजतं का मी काय बोलतो ते? मग तुम्हीच मला सांगा, ज्याला हे समजलेलं आहे की नेमकं फोर्स काय काम करतो, तेच काम तिथं कोण करत असणार आहे, टॉर्क करत असणार आहे. समजतंय का मी काय बोलतो?